नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आपल्या किचन मध्ये 10 व्यक्तींसाठी पुरेल एवढं मसाला दूध बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारा मसाला सुद्धा आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. चला तर मग वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे. रेसिपी नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघा. तर आता मसाला दूध बनवण्यासाठी आपल्याला येथे 10 ते 15 आपण काजू घेतलेले आहे, 15 बदाम, 8 ते 10 आपण पिस्ता घेतलेले आहे, 7 ते 8 हिरवी वेलची घेतलेली आहे, थोड्याशा केसरच्या काड्या घेतलेल्या आहे, ते 7 ते 8 पिस्त्याचे थोडे 2 चमचे काप घेतलेले आहे आणि रोज पेटल सुद्धा आपल्याला लागणार आहे. रोज पेटल हे ऑप्शनल आहे, परंतु यामुळे स्वाद आपल्या दुधाचा फार छान असा लागतो. आता ही हिरवी वेलची जी आहे ती अशी साल काढून घ्यायची आहे. ती सुद्धा आपण या मसाल्यामध्येच टाकून बारीक करून घेणार आहोत. वेलचीमुळे दुधाचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही फार छान येते. तर आता एका कढईमध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊया. भाजल्यामुळे त्यामधला मॉइश्चर जे आहे ना ते कमी होईल आणि आपली पावडर फार छान अशी होईल. आता हे सर्व थंड करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट, नंतरच आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत. आता 5 ते 7 मिनिटांनंतर हे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि हे सर्व ड्रायफ्रूट टाकून घेतले आपण. यामध्ये केसरच्या काड्या ज्या घेतलेल्या होत्या त्या सुद्धा टाकून हे थोडंसं असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. फारही फाईन पावडर करायची नाहीये. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण जर हे दूध हिवाळ्यामध्ये जर करणार असेल तर यामध्ये आपण थोडीशी हळद टाकली तरी सुद्धा चालू शकेल. त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. आता आपण या पातेल्यामध्ये 2 लिटर दूध घेणार आहोत. आता दुधामध्ये आपण एक विशेष असा पदार्थ टाकणार आहोत की ज्यामुळे आपल्याला दूध हे तासनतास उकळायची गरज पडणार नाही. तर आता हे दूध घेताना गाईचंच दूध घ्यायचं आहे आपण, प्रक्रिया न केलेलं. आता गॅसवरती ठेवून याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. हळूहळू दुधाला आपल्या उकळी यायला सुरुवात होईल. आता आज जे आपण दूध बनवणार आहोत ना, अगदी ते बाजारात जसा मिल्क मसाला मिळतो ना तसाच मिल्क मसाला या आपल्या ड्रायफ्रूट पासून आज आपण तयार केलेला आहे. त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम अशीच लागते. हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे. तर 2 ते 3 उकळ्या काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक स्पेशल अशी पदार्थ टाकणार आहोत. त्यामुळे आपलं दूध छान असं दाटसर होणार आहे. हे बघा, आता यामध्ये आपण 4 ते 5 चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत. मिल्क पावडर मुळेच आपलं दूध जे आहे आजचं ते छान असं दाटसर होणार आहे. हे बघा, छान मिक्स करून घेऊया. हे कंटिन्यू ह्याला मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या गाठोळ्या होणार नाही. किंवा ही मिल्क पावडर जी आहे ती ड्रायफ्रूट मध्ये सुद्धा आपण बारीक केली तरी सुद्धा चालू शकेल. आता मिल्क पावडर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्याला उकळत ठेवायचा आहे. आता जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो सर्व थोडा थोडा करून या दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आणि पुन्हा 1 ते 2 उकळ्या काढायच्या आहे. फार झटपट बनवून तयार होतात. बाजारातून आपल्याला अजिबात मिल्क मसाला आणायची गरज पडत नाही. अगदी साध्या सोप्या आणि कमीत कमी वस्तूंमध्ये आपण हा मिल्क मसाला घरच्या घरी झटपट बनवून तयार करू शकतो. आता हे जे पिस्त्याचे काप घेतलेले होते आपण ते सुद्धा यावरती टाकून घेऊया. हे बघा, आपलं मसाला मिल्क कोजागिरी पौर्णिमेसाठीच बनवून तयार आहे. हे बघा, आपण बघू शकतात किती छान असं दाटसर आपलं दूध येथे तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण 5 चमचे साखर टाकून घेणार आहोत. ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने मी येथे 5 चमचे साखर टाकलेले आहे. चमचा माझा थोडासा मोठा आहे त्यामुळे तुम्ही थोडीशी जास्त साखर वापरली येते तरी सुद्धा चालू शकेल, किंवा तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल. आता आपलं मसाला दूध हे तयार आहे. असं ग्लास मध्ये आपण सर्व करायचं आहे. गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे आपण याला पिलं तरी सुद्धा हे फार छान लागतं.
तर या कोजागिरी पौर्णिमेला नक्की ट्राय करा। हे अगदी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।